आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. कृषी, रस्ते विकास, पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजनांची घोषणा. शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेची अर्थसंकल्पात घोषणा. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत मिळणार. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. आणि T20 विश्वचषक विजेतेपदासाठी रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना. संजू सॅमसन मालिकावीरांच्या संभाव्य यादीत. राज्याला 2047 पर्यंत विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी वर्षाचा जमा खर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 कडे जाणाऱ्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कृषी, रस्ते विकास, पर्यटन यासारख्या क्षेत्रासाठी त्यांनी आज विविध योजनांची घोषणा केली. तसंच विविध समाजसुधारकांच्या नावे विविध उपक्रम राबवणार असल्याचंही ते म्हणाले. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना त्यांनी आज जाहीर केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ सरकार देणार आहे. 2047 पर्यंत कृषी क्षेत्राचा GDP 55 अब्जांवरून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. कृषी क्षेत्रासाठीच्या विविध योजनांविषयी ते म्हणाले. राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल. राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत. संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणाही त्यांनी या अर्थसंकल्पात केली. याशिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात 23,000 किलोमीटर रस्ते तयार करण्याचं ते म्हणाले. याशिवाय महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजनेची घोषणा त्यांनी केली. या माध्यमातून 6,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे द्रुतगती मार्ग, 14,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे राज्य आणि रस्ते मार्ग तसंच पर्यटन स्थळांना जोडणारे 4,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते उभारणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजनेची घोषणाही त्यांनी केली. तसंच 1,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीटच्या रस्त्यांनी जोडण्याचा मानस त्यांनी जाहीर केला. महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज अर्थसंकल्पात केली. आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत थोर समाज सुधारक ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 11 एप्रिल 2027 रोजी 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सन 2026-27 या वर्षात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संत गाडगेबाबा यांचे हे 150वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी व अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल. ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येईल. तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध योजना सरकार जाहीर करणार आहे. तसंच अजित पवार यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली. त्यांच्या नावे गतिमान नागरिक सेवा पुरस्कार जाहीर करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. 2047 पर्यंत उद्योग क्षेत्राचा GDP 123 अब्ज डॉलरवरून 1,500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. राज्याला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. उत्पादन क्षेत्राचा राज्याच्या स्थूल उत्पादनातला वाटा 30% वाढवण्याची सरकारची योजना आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात MSME केंद्र स्थापन केलं जाणार असून MSME आणि सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली.
राज्यात नवउपक्रम शहरांची उभारणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या परदेशी पर्यटकांची संख्या 16 कोटींहून 38 कोटींपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी मुंबई, सिंगापूर आणि दुबईत विशेष केंद्र स्थापन केली जाणार आहेत. आकांक्षित जिल्हा आणि तालुका योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश राज्य सरकारनं केला आहे. सध्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम हे जिल्हे यात आहेत. या 10 जिल्ह्यातल्या 77 तालुक्यांसह इतर जिल्ह्यात मिळून एकूण 100 तालुक्यांवर सरकार विशेष लक्ष देणार आहे. याशिवाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या विकासावर केंद्रित सिंधुरत्न योजनेचा दुसरा टप्पा सरकार सुरू करणार आहे. दिव्यांगांसाठी राज्यात 36 कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र स्थापन केली जाणार आहेत. नागपुरात महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था तर सातारा जिल्ह्यातल्या दरे गावात निसर्गोपचार केंद्र सुरू केलं जाणार आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराची तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी शिबिर राबवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्रदूषण करणारी जुनी वाहनं विकून नवीन वाहन विकत घेणाऱ्या नागरिकांना मोटार वाहन करात 30% सवलत देण्याची घोषणाही त्यांनी या अर्थसंकल्पात केली. एकूण 7,69,467 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला. त्यात 6,16,000 कोटी रुपयांहून अधिक महसुली जमा आणि 6,56,000 अधिक महसुली खर्च अपेक्षित आहे. येत्या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट 40,552 कोटी रुपये असेल तर राजकोषीय तूट 1.5 लाख कोटींच्या वर जाईल असा सरकारचा अंदाज आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली आहे. बिहारचे माजी सभापती नंदकिशोर यादव हे नागालँडचे राज्यपाल म्हणून काम पाहतील. पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. CV आनंद बोस यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी आता पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून तर केरळमचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारतील. लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांच्याकडे हिमाचल प्रदेशचं राज्यपालपद सोपवण्यात आलं असून दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आता लडाखचे नायब राज्यपाल म्हणून काम पाहतील. माजी राजनैतिक अधिकारी तरनजीत सिंह संधू यांची दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नेमणूक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामान राहील तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर या 4 जिल्ह्यांमध्ये पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. विश्वविजेतेपदाची लढत रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. अहमदाबादमध्ये रविवारी हा सामना होणार आहे. काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या रोमहर्षक सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने संजू सॅमसनच्या 89, शिवम दुबेच्या 43 आणि ईशान किशनच्या 39 धावांच्या बळावर 7 बाद 253 धावा केल्या. इंग्लंड संघानं जेकब बेथलच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडला 247 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन सामनावीर ठरला. त्याचा समावेश मालिकावीरांच्या ICCच्या संभाव्य यादीत झाला आहे. त्याच्याशिवाय इतर 7 जणांचा या यादीत समावेश आहे. शेती हा देशाच्या विकासाचा दीर्घकालीन प्रवासासाठी एक धोरणात्मक आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज कृषी आणि ग्रामीण परिवर्तन या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करत होते. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारने सातत्याने पावलं उचलली आहेत. यंदाचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण परिवर्तनाला प्रोत्साहन देत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. कृषी, रस्ते विकास, पर्यटन आदी क्षेत्रांसाठी विविध योजनांची घोषणा. शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेची अर्थसंकल्पात घोषणा. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत मिळणार. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. आणि T20 विश्वचषक विजेतेपदासाठी रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना. संजू सॅमसन मालिकावीरांच्या संभाव्य यादीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.